तिथं काँग्रेसची सत्ता येईल काय वाटतंय आपल्याला? माझी जी माहिती आहे कर्नाटकाची मी उद्या जाणारी आहे आणि मी आमच्या सहकार्याशी आणि मीडियामधल्या आमच्या काही मित्रांशी बोललो तर साधारणतः माहिती अशी आहे की कर्नाटकामध्ये काँग्रेस सत्तेवर येईल. काँग्रेस सत्तेवर असा ट्रेंड आहे. सर एकंदर ही 2024च्या दृष्टीनं भाजपला बसलेला पहिला दणका असेल का केंद्र सरकारच्या? नाही, माझ्या मते सवन तुम्ही देशाचा विचार करा. मी एक एक राज्य तुम्हाला सांगतो. आपण खालून केरळमधनं सुरुवात केली, तिथं भाजप आहे का? नाहीये. त्याच्यानंतर तामिळनाडू भाजप आहे का? नाहीये. आता कर्नाटकाचा आम्ही अंदाज सांगितला. त्याच्यानंतर हैदराबाद म्हणजे काय ते तेलंगणा, तिथं भाजप आहे का? आंध्रमध्ये भाजप आहे का? नाही. आता महाराष्ट्रात म्हणजे एकनाथ शिंदेच्या हुशारीमुळं आज राज्य इथं त्यांच्याकडे आलं, नाहीतर तसं राज्य त्यांच्याकडे नव्हतं. पण आज आहे, मान्य करावं. त्याच्यानंतर गुजरात त्यांच्याकडे आहे 2. त्याच्यानंतर मध्य प्रदेशला कमलनाथ मुख्यमंत्री होते, त्यांची मेजॉरिटी होती. त्यांचे लोक होते आणि होऊन सत्ता आलेली, त्यामुळे त्यांना संधी नाही. त्याच्यानंतर राजस्थान, तिथं भाजप आहे का? नाही. UPमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर हरियाणा तुम्हाला लोकांना फारशी माहिती नसेल. हरियाणात अजिबात BJP नाही, दिल्लीमध्ये BJP नाही, पंजाबमध्ये BJP, उत्तराखंडमध्ये BJP नाही, बंगालमध्ये BJP नाही. त्यामुळे सवन देशाचा नकाशा हा पुढे ठेवला तर फार जास्तीत जास्त 5 ते 6 राज्य की जिथं BJP आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी नॉन BJP आहे. ही आजची अवस्था आहे. आता याचं लोकसभेत काय होईल हे मी एकदम सांगू शकणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभा एकत्र आहेत का याचा निकाल आज सांगता येत नाही.